थेरगाव मधील एक कुटुंब थेरगाव ते मुंबई पायी निघालंय. त्यांच्या हातात मुख्यमंत्री साहेब न्याय द्या नावाचे बोर्ड आहे. आणि हे चित्र बघितल्यावर अतिशय मन म्हणजे हादरा बसणारी घटना आहे. वाईट वाटतंय की त्या कुटुंबाची पोलीस तक्रार घेतली नाही. त्या कुटुंबाचे त्या महिलेने जे मातंग समाजाचं कुटुंब आहे, काही गंभीर आरोप केले. किरकोळ भांडणातून जातीवाचक शिवीगाळ केली, लेकरांना मारहाण केली, बाथरूम पाडलं, नळाचं महानगरपालिकेचं पाणी बंद केलं, अतिशय छळ केला असा तिचा आरोप आहे. आणि साहजिकच आहे, पाणी बंद केलं म्हणजे महानगरपालिका, पोलीस स्टेशन अनेकांच्या तक्रारी तिने केल्या असतील. त्याच्यामुळे तिला न्यायच द्यायचा नाही असा सुनियोजितपणे कट झाला का हा सुद्धा प्रश्न पडतोय. आणि शेवटी तिला थेरगाव पासून पायी पायी मुंबईला निघावं लागलं. थेरगाव ते चौक म्हणजे जवळपास खालापूरच्या पुढचा जो चौक आहे, चौक भागाचा एरिया, तिथपर्यंत हे कुटुंब कुणालाच दिसलं नाही. आमचे मंगेश म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते, त्यांच्या हे लक्षात आलं. त्यांनी त्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. उपाशीपोटी चालणारं हे कुटुंब, अक्षरशः त्यांना विचारल्यावर त्यांनी जेवण सुद्धा केलं नव्हतं. त्यांना जेवण दिलं, मुक्कामाची सोय केली. आणि त्यानंतर हा प्रकार माझ्या कानावर पडला. हे लक्षात आलं की जवळपास 50, 60, 100 किलोमीटर कुटुंब पायी गेलंय, पायी चालतंय हे कुणालाच माहित नाही. महाराष्ट्रात सुद्धा कुणालाच माहित नाही. आता ते पनवेलच्या आसपास आहेत, पनवेलच्या पुढे असतील, जवळ असतील. आताशी त्यांचं प्रकरण बाहेर आलंय. मी राज्य सरकारला आव्हान करतो, महिला आयोगाला आव्हान करतो, अनुसूचित जाती जमातीला आव्हान करतो, पुण्याच्या पोलिसांना आव्हान करतो की तात्काळ त्यांना गाडीत बसून सन्मानपूर्वक त्यांची तक्रार घ्या. या राज्यामध्ये दलितांना सुखाने जगू द्या. त्यांच्यावर अन्याय होतोय तो थांबवा. आज या कुटुंबाला चलत जर मुंबईला जावं लागत असेल तर काय, कोणत्या राज्यामध्ये आणि काय व्यवस्था चालवतो आपण? काय बेटी बचाव बेटी पढाव, शिक्षण सोडून लेकरं दलितांचे चालतायत. हायवे, तो नॅशनल हायवे, त्या नॅशनल हायवेवरती कधीही काही होऊ शकतं, चिरडून मरू शकतात, तरी सुद्धा बिचारे चालतायत. त्यांना न्याय द्या. आणि जर राज्य सरकारने दखल घेतली नाही तर मग मात्र हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय राहणार नाही. मी आव्हान करतोय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि ज्या पोलिसांनी, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती अन्याय केलाय त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि आरोपींना त्या ठिकाणी कारवाई करून सखोल चौकशीतून अटक झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी.